दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. 2 वर्षापासून फरार खुनातील आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद. नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ची दमदार कामगिरी. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला तब्बल 2 वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात मोठे यश आले आहे. मध्य प्रदेशातील मंडलेश्वर येथून आरोपीला जेरबंद करून नाशिकला आणण्यात आले असून या कारवाईमुळे 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. 2023 मध्ये ही घटना घडलेली होती. त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता. तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तर त्याचा तपास चालू आहे. कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302 506 प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी ज्याची माहिती काढत होतो त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, संदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेलं आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे मॅडम व त्यांच्या संपूर्ण पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपीचा माग काढण्यात मोलाची भूमिका बजावली. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी
दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.